नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। राखी पौर्णिमा जवळ येत आहे, त्यामुळे आज आपण मस्त खव्यापासून कंदी पेढे तयार करणार आहोत। अगदी 10 मिनिटात झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। 2 कप इथं आपण खवा घेतलेला आहे। आपण मिल्क पावडरचा यामध्ये अजिबात वापर करणार नाही किंवा दूध आटून देखील ही रेसिपी करणार नाही। खव्यापासून जसे मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे आपण हे तयार करणार आहोत। अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला भाजायचं आहे। जोपर्यंत हे तूप रिलीज करत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। फार भाजायचं नाही, नाहीतर हा खवा अगदी चिवट असा होतो। तर जोपर्यंत तूप रिलीज करत नाही तोपर्यंत याला प्रोसेसला आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट लागतात। त्यानंतर आपण यामध्ये पाऊण कप इतकी बुरा साखर किंवा तगार घालणार आहोत। याच्यामुळे त्याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम मार्केटच्या पेढ्यासारखं येतं। आणि हे देखील आपल्याला मंद आचेवर मिक्स करत राहायचं आहे। गॅस आपला सुरूच आहे आणि हे मिक्स करताना आपल्याला लक्षात येईल की साखर जी आहे ती मेल्ट होऊन कॅरेमलाइज व्हायला लागते। साखर मेल्ट होऊन कॅरेमलाइज व्हायला लागल्यानंतर आपल्या पेढ्याला मस्त असा रंग येईल, खव्याचा देखील रंग चेंज होईल। परंतु त्या पेढ्यांची मजा खरी त्याच्यामध्येच आहे। आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी वेलची पूड घातलेली आहे। तर साधारण आपल्याला 5 मिनिट याच पद्धतीने हे मिक्सचर हलवत राहायचं आहे, कारण साखर घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं आणि हे थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये येतं। 4 ते 5 मिनिटांनी आपल्याला लक्षात येईल की हे मिक्सचर जे आहे ते थोडंसं आपण बोटांवर घेऊन वळवलं की त्याची गोळी तयार होते। या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे आणि हे मिश्रण जे आहे ते साधारण 5 ते 6 तास याच पद्धतीने थंड होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं, एकदम मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं टेक्स्चर असतं ना त्या पद्धतीचा टेक्स्चर आपल्याला मिळेल आणि मार्केटसारखे कंदी पेढे आपल्याला मिळतील। तेव्हा घरच्या घरी नक्की ट्राय करा हे साताऱ्याचे कंदी पेढे आणि राखी पौर्णिमेला आपल्या भावाला हे कंदी पेढे खाऊ घालून खुश करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन। त्याचप्रमाणे आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही या पद्धतीचे पेढे तयार केले की मिल्क पावडरपासून पेढे तयार केले हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ट्राय करायला विसरू नका हे सातारा स्पेशल कंदी पेढे।